ज्या त्या गावात ज्या त्या लोकांना असं वाटायला लागले की कोणी प्रत्येक गावातल्या लोकांना वाटतं की आमच्या पक्षाचा आमदार आहे, आमच्या पक्षाचा आमदार आहे. पण जी माणूस या रयतेच्या या जनतेच्या 6 समस्या सोडवायला जे माणूस सक्सेस असते तेच माणूस या आमदारकीच्या निवडणुकीत किंवा कुठल्या पण निवडणुकीत निवडून येत असते. तर पहिली समस्या आहे आर्थिक समस्या, दुसरी समस्या आहे सामाजिक समस्या, तिसरी समस्या आहे धार्मिक समस्या, चौथी समस्या आहे कृषी समस्या, पाचवी समस्या आहे आरोग्याची समस्या आणि 6वीची समस्या आहे भांडण तंटा या विषयीची समस्या. आणि या 6 समस्या जे सोडवायला माणूस सक्षम असतो असा माणूस ही या निवडून येत असते. आणि या 6 समस्या कशा सोडवायच्या ही सगळं फक्त ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायात जी कर्मयोग नावाचा अध्याय आहे त्या कर्मयोगाच्या नावाच्या अध्यायामध्ये 2 नंबरच्या वहीमध्ये श्लोकामध्ये ते अर्थ सांगितलेला आहे. तर जीवनात सक्सेस व्हायचं असेल तर जनहिताची कामं करा म्हणून त्यासाठी एक वही सांगतो. त्याच्यामध्ये 43 नंबरची वही आहे. तरी पारत्रिकी हित आणि आचरता तरी उचित ते सांगे एक निश्चिंत पार्थ म्हणे. तर पार्थाने म्हणजे अर्जुनानं कृष्णाला विचारलेले की ह्या लोकांमध्ये आचरण्यास योग्य असा कुठला आणि परलोकात सुद्धा माझं हित होईल असा मार्ग मला सांग. आणि हे मार्ग म्हणजे ह्या समस्या सोडवणे आहे. बस एवढंच मी तुम्हाला सांगणार आहे.